Hello friends, today we learn the file organization. What is mean by file organization? File organization means data can be arranged in a particular file structure. It's called file organization. मित्रांनो, फाईल ऑर्गनायझेशन म्हणजे DBMS मध्ये काय केलं जातं की जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये जे सेकंडरी स्टोरेज असतं त्या सेकंडरी स्टोरेजवरती स्टोर केली जाते. तर मी दिले व्हॉट इज फाईल ऑर्गनायझेशन म्हणजे काय. रिलेटिव्ह डेटा अँड इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड कलेक्टिवली इन फाईल फॉर्मॅट्स. अ फाईल इज सिक्वेन्स ऑफ records stored in binary format. A disk drive is formatted into several blocks that can store records. File records are mapped onto those disk block. या ठिकाणी यांनी म्हटलं काय की आता जी फाईल्स असते ती तर DBMSमध्ये कन्सेप्ट कसा आहे की फाईल इज अ सिक्वेन्स ऑफ रेकॉर्ड्स. कारण एक रेकॉर्ड दुसरं रेकॉर्ड तिसरं रेकॉर्ड असे n रेकॉर्ड्स ह्याला आपण म्हणतो फाईल्स. तर हे सगळे रेकॉर्ड्स एकानंतर एक सिक्वेन्समध्ये असतात. तर हे सगळे रेकॉर्ड्स जर आपल्याला स्टोअर करायचे असतील डिस्कवरती स्टोअर करायचे असतील तर डिस्कवरती स्टोअर करण्यासाठी आपल्याकडं मेमरी ब्लॉक्स लागतात. तर त्या मेमरी ब्लॉक्सवरती हे सगळे डिस्क ब्लॉक या मेमरी ब्लॉकवरती हे सगळे रेकॉर्ड्स स्टोअर केले जातात. तर रेकॉर्ड स्टोअर करण्यासाठी आपल्याला मेमरीचे काही ब्लॉक्स लागतात. आता हे जे ब्लॉक्स असतात तर हे ब्लॉक्स आपल्याला सिक्वेन्शियली भेटतील किंवा रँडमली भेटतील. डिपेंड्स अपॉन द ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे हे ऑपरेटिंग सिस्टीमवर डिपेंड करतं की आपल्याला ते ब्लॉक कंटिन्यू भेटणार आहेत का रँडमली भेटणार आहेत का कुठेही भेटू शकतात. तर ह्याला म्हणतो आपण फाईल ऑर्गनायझेशन. तर फाईल ऑर्गनायझेशनची या ठिकाणी म्हटले मी फाईल ऑर्गनायझेशन डिफाईन्स हाऊ फाईल रेकॉर्ड्स आर मॅप्ड इनटू डिस्क ब्लॉक. यानी आता म्हटलं या ठिकाणी की फाईल ऑर्गनायझेशन डिफाईन्स हाऊ फाईल रेकॉर्ड्स आर मॅप्ड म्हणजे कशा प्रकारे फाईल ही तुमची डिस्क ब्लॉकवरती मॅप केली जाते या कन्सेप्टला या ठिकाणी म्हणतो फाईल ऑर्गनायझेशन. मी अगोदर सांगितलं की फाईल ऑर्गनायझेशन म्हणजे काय की तुमची जी काही फाईल आहे फाईल डिस्कवरती कोणत्या स्ट्रक्चरमध्ये कोणत्या फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाईज केली जाते ह्या कन्सेप्टला म्हणतो आपण फाईल ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी वी हॅव 4 टाईप्स ऑफ फाईल ऑर्गनायझेशन टू ऑर्गनाइज द फाईल रेकॉर्ड्स. या ठिकाणी 4 प्रकार आहेत फाईल ऑर्गनायझेशन. ते वन बाय वन बघूया. या ठिकाणी दिले मी टाईप्स ऑफ फाईल ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी DBMS फाईल ऑर्गनायझेशनचे टोटल 4 टाईप्स आहेत. हिप फाईल सिस्टीम, सिक्वेन्शियल फाईल सिस्टीम, हॅश फाईल सिस्टीम आणि क्लस्टर्ड फाईल सिस्टीम असे टोटल 4 टाईप्स आहेत. तर याला आपण फाईल सिस्टीम म्हणतात किंवा फाईल ऑर्गनायझेशनसुद्धा म्हणतात. हिप फाईल ऑर्गनायझेशन जसं हिप फाईल सिस्टीम किंवा हिप फाईल ऑर्गनायझेशन, सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन, हॅश फाईल ऑर्गनायझेशन, क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन, सिस्टीम ऑर्गनायझेशन बोथ आर द सेम्स. तर वन बाय वन आपण बघूया आता की फाईल ऑर्गनायझेशन कोणकोणते आहेत ते. या ठिकाणी हिप फाईल ऑर्गनायझेशन. आता हिप फाईल ऑर्गनायझेशनमध्ये होतं का नेमकं ते बघायचं आपल्याला. हिप फाईल ऑर्गनायझेशनमध्ये वेन अ फाईल इज क्रिएटेड यूजिंग हिप फाईल ऑर्गनायझेशन the operating system allocates memory area to that file without any further accounting details. The file records can be placed anywhere in that memory area. It is responsibility of the software to manage the records. Heap file does not support any ordering, sequencing or indexing on its own. आता या ठिकाणी हिप फाईल ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं की तर हिप फाईल ऑर्गनायझेशनमध्ये की तुम्हाला जे काही तुमच्या रेकॉर्ड्स आहेत म्हणजे जे काही फाईल्स आहे तर ती फाईल किंवा फाईलमध्ये रेकॉर्ड्स तर फाईलमध्ये रेकॉर्ड्स किंवा फाईल्स आपल्याला स्टोअर करण्यासाठी जे काही मेमरी एरिया अलोकेट केला जातो तर ह्या मेमरी अलोकेटचं कोणत्याही प्रकारचं अकाउंटिंग होत नाही. म्हणजे त्याची डिटेल कोणती इन्फॉर्मेशन तो मेंटेन करत नाही. त्याच्यानंतर जे आपल्याला फाईलमधला डेटा स्टोअर करण्यासाठी जे मेमरी लागते तर ती मेमरी ही जी अलोकेट करण्याचं काम ऑपरेटिंग सिस्टीमचं असतं. म्हणजे ही रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची ऑपरेटिंग सिस्टीमची. त्याच्यामुळे आपण मॅन्युअली त्या ठिकाणी
इंटरफेअर आपल्याला काही करता येत नाही. हे सगळं डिपेंड आहे ऑपरेटिंग सिस्टीमवर. तर ऑपरेटिंग सिस्टीम काय करणार की त्या प्रकारे आपल्याला मेमरी अलोकेट करणार आणि त्याचं अकाउंटिंग वगैरे तिच्याकडेच असणार आहे. त्याच्यानंतर आपलं रेकॉर्ड किंवा आपली फाईल ही कोणत्या लोकेशनला, म्हणजे मेमरी एरिया आपल्याला कोणताही भेटू शकतो. डिस्कवरती जो मेमरी एरिया असणार आहे तो कुठलाही असू शकतो. तर तो सिक्वेन्शियलीच असावा असा काय नाही. कुठेही आपल्याला रँडमली आपली फाईल्स त्या डिस्क ब्लॉकमध्ये कुठेही स्टोअर केली जाते. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की ही सगळी जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर ही ऑपरेटिंग सिस्टीमची आहे. या ठिकाणी म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सॉफ्टवेअर टू मॅनेज द रेकॉर्ड्स. म्हणजे हे सगळं ऑपरेटिंग सिस्टीमचं काम आहे की हे सगळे रेकॉर्ड मॅनेज करायचे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ही फाईल डज नॉट सपोर्ट एनी ऑर्डरिंग. म्हणजे ही फाईल कोणत्याही प्रकारचा ऑर्डर स्वतःचा मेंटेन करत नाही. म्हणजे स्वतःचे ज्यावेळेस रेकॉर्ड स्टोअर करतात तर रेकॉर्ड स्टोअर करते वेळेस त्याला कोणत्याही प्रकारचा एक ऑर्डर अलोकेट करत नाही, म्हणजे ऑर्डर क्रिएट करत नाही. जसं की आपण या ठिकाणी एखादं रेकॉर्ड स्टोअर करत असेल तर त्याला एक पर्टिक्युलर नंबर देतो. जसं आपण रजिस्टरमध्ये एखादा रेकॉर्ड स्टोअर करताना एक नंबर अलोकेट केला जातो नाही, 1 2 3 म्हणजे एक युनिक नंबर आपण अलोकेट करतो तर ते रेकॉर्ड आयडेंटिफिकेशनसाठी. पण इथे तसं कोणत्याही प्रकारचा तो ऑर्डर किंवा सिक्वेन्स, थोडक्यामध्ये आपण इंडेक्सिंग म्हणू, तर तो स्वतःहून इंडेक्सिंग क्रिएट करत नाही. तर अशा प्रकारे ही फाईल ऑर्गनायझेशन ही एक जनरल फाईल ऑर्गनायझेशन आहे. तर ह्या फाईल ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारे डेटा स्टोअर केला जातो. तर या ठिकाणी अशा फाईल ऑर्गनायझेशनमध्ये डेटा सर्च करणे हे थोडं खूप लेंदी प्रोसिजर असते, कारण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा ऑर्डर नसतो. नेक्स्ट फाईल ऑर्गनायझेशन सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं, एव्हरी फाईल रेकॉर्ड्स कंटेन अ डेटा फील्ड म्हणजेच ॲट्रिब्यूट्स टू युनिकली आयडेंटिफाय दॅट रेकॉर्ड. In sequential file organization, records are placed in the file in some sequential order based on the unique key field or search key. Practically, it is not possible to store all the records sequentially in physical form. तर या ठिकाणी सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन कसं म्हटलं की या ठिकाणी सिक्वेन्शियल फाईलमध्ये काय केलं जातं की एक फील्ड म्हणजे थोडक्यामध्ये म्हणून आपण कॉलम, तर हा एक असा कॉलम मेंटेन केला जातो की या कॉलममध्ये युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजे युनिक व्हॅल्यू रेकॉर्ड केले जातात. मग ह्या ठिकाणी युनिक आयडेंटिफिकेशन आपल्याला ते रेकॉर्ड आयडेंटिफाय केले जातं. मग याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या फाईलमध्ये सिक्वेन्स रेकॉर्ड जनरेट होतात, म्हणजे सिक्वेन्शियली रेकॉर्ड या ठिकाणी स्टोअर केले जाते. या ठिकाणी म्हणते इन सिक्वेन्शियल फाईल ऑर्गनायझेशन रेकॉर्ड्स आर प्लेस्ड इन द फाईल सम सिक्वेन्शियल ऑर्डर बेस्ड ऑन द युनिक की फील्ड. म्हणजे या ठिकाणी काय केलं जाते की तुमचे जे काही फाईलमध्ये रेकॉर्ड्स आहेत तर ते फाईलमधले रेकॉर्ड्स एक पर्टिक्युलर ऑर्डरमध्ये म्हणजे पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये अरेंज करून स्टोअर केले जातात. मग आता हे अरेंज करून स्टोअर केले जातात, तर मग हा जो ऑर्डर आहे तर तो ऑर्डर पर्टिक्युलर जो या ठिकाणी कॉलम त्याला म्हणतो आपण ॲट्रिब्यूट्स ऑर फील्ड, तर त्या ॲट्रिब्यूट्स आणि फील्डच्या व्हॅल्यूनुसार तो ऑर्डर मेंटेन केला जातो. तर ॲक्च्युली जर फिजिकली बघायला गेलं तर या ठिकाणी तसं प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपल्याकडं ब्लॉकवरती ॲक्च्युली रेकॉर्ड हे सिक्वेन्शियली स्टोअर होतच नाहीत, कुठंतरी रँडमली सिक्वेन्स होतात. पण ॲक्च्युली आपण फाईल ऑर्गनायझेशनमध्ये असं ठेवलं की रेकॉर्ड जे आहेत ते फाईलमध्ये सिक्वेन्शियली स्टोअर झाले पाहिजे. पण हे सिक्वेन्शियली या ठिकाणी स्टोअर होतात, तर तुम्ही त्या ठिकाणी फील्ड तशी दिली असेल तर त्या फील्डनुसार तुमचे रेकॉर्ड्स हे एक सिक्वेन्शियली ऑर्डरमध्ये स्टोअर केले जातात. पण ॲक्च्युली जर बघायला गेलं तर फिजिकली म्हणजे डिस्कवरती आपल्याला एक ब्लॉक नंतर दुसऱ्यानंतर तिसऱ्यानंतर चौथा असे कंटिन्युअली ब्लॉक आपल्याला अलोकेट होत नाहीत. तर हे सगळे ब्लॉक रँडमलीच असतात. पण फक्त आपला जो डेटा असतो तो डेटा फाईलमध्ये एक की व्हॅल्यू म्हणू या ठिकाणी या सर्च की किंवा की फील्ड्स किंवा सर्च की व्हॅल्यू यानुसार ते स्टोअर केले जातात. म्हणून सर्च करायला सोपं जातं. म्हणजे आपण एक रेकॉर्ड जर सर्च केलं तर त्याच्यानंतर लगेच दुसरं रेकॉर्ड सर्च का होतं, कारण पहिल्या रेकॉर्डच्या नंतर दुसऱ्या रेकॉर्डचा पर्टिक्युलर ॲड्रेस जो आहे तो ॲड्रेस त्या ठिकाणी फाइंड आउट होतो, त्याच्यामुळे लगेच दुसरं रेकॉर्ड भेटतं. दुसरं रेकॉर्ड जर आपण रीड केला असेल तर लगेच त्याच्या शेवटी तिसऱ्या रेकॉर्डचा ॲड्रेस असतो, त्याच्यामुळे तिसरं रेकॉर्डसुद्धा आपल्याला लगेच त्या ठिकाणी सर्च होतं. तर या प्रकारे सिक्वेन्स अरेंज केला जातो. त्याच्यामुळे आपल्याला जरी फिजिकली ब्लॉक वेगवेगळे असतील तरी आपल्याकडे आपला जो डेटा आहे तो सिक्वेन्शियली फाईलमध्ये स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट फाईल ऑर्गनायझेशन या ठिकाणी हॅश फाईल ऑर्गनायझेशन.
हॅश फाईल ऑर्गनायझेशन काय? हॅश फाईल ऑर्गनायझेशन यूज हॅश फंक्शन कॉम्प्युटेशन ऑन सम फील्ड्स of the records. The output of hash function determines the location of disk block where the records are to be placed. आता या ठिकाणी हॅश फाईल ऑर्गनायझेशनमध्ये काय होतं, या ठिकाणी एक फंक्शन यूज केले, त्या म्हणतो हॅश फंक्शन. तर हॅश फंक्शन काय करतं? हॅश फंक्शन कॅल्क्युलेट करतं की म्हणजे तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर फील्डवरती म्हणजे एखाद्या कॉलमवरती या ठिकाणी काय केलं जातं की हॅश फंक्शन अप्लाय केलं जातं. तर हे हॅश फंक्शन काय करतं की कॅल्क्युलेट करतं की तुमचं रेकॉर्ड हे कोणत्या डिस्क ब्लॉकवरती कोणत्या लोकेशनला स्टोअर करायचं आहे. तर हे फिजिकली त्या ठिकाणी तो ॲड्रेस फाइंड आउट करतो आणि तो ॲड्रेस त्याच्याकडे तो स्टोअर करून घेतो, त्याच्या कीमध्ये तो स्टोअर करून घेतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्च करायचं असतं तर तो सर्च करायच्या वेळेस तो काय करत असतो की त्याचं जो काही सर्च करायचं असते तर तो हॅश फंक्शन कीच्या सहाय्याने तो रेकॉर्ड सर्च करत असतो. तर हॅश फाईल ऑर्गनायझेशनमध्ये अशा प्रकारे हॅश फंक्शनचा यूज केला जातो आणि ह्याने हे हॅश फंक्शन पर्टिक्युलर एका फील्ड्सवरती अप्लाय केलं जातं आणि ह्या फील्ड्सनुसार या ठिकाणी दिले की द आउटपुट ऑफ हॅश फंक्शन डिटरमाइन्स द लोकेशन ऑफ डिस्क ब्लॉक वेअर द रेकॉर्ड आर टू बी प्लेस्ड. म्हणजे हॅश फंक्शन थोडक्यामध्ये काय करतं की तुमचं डिस्क ब्लॉकचं लोकेशन फाइंड आउट करतं की ज्या ठिकाणी आपल्याला रेकॉर्ड स्टोअर करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट फाईल ऑर्गनायझेशन आहे क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन. क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन इज नॉट कन्सिडर गुड फॉर लार्ज डेटाबेस. म्हणजे याने अगोदरच सांगितले की क्लस्टर फाईल ऑर्गनायझेशन हे खूप जो बल्की डेटा असतो, मास डेटा, तर तो स्टोअर करण्यासाठी चांगलं नाही आहे. इन दिस मेकॅनिझम रिलेटेड रेकॉर्ड्स फ्रॉम वन ऑर मोर रिलेशन्स आर केप्ट इन द सम डिस्क ब्लॉक दॅट इज ऑर्डरिंग ऑफ रेकॉर्ड इज नॉट बेस्ड ऑन द प्रायमरी की और सर्च की. तर या ठिकाणी म्हटलं की ॲक्च्युली ते हे लार्ज डेटाबेस असतात त्यासाठी सुटेबल नाही आहे. पण या ठिकाणी रिलेटेड रेकॉर्ड्स फ्रॉम वन ऑर मोर रिलेशन म्हणजे या ठिकाणी टेबल्स, म्हणजे एक रेकॉर्डचं रिलेशन दुसऱ्या टेबलच्या रेकॉर्डसोबत जर असेल तर अशा प्रकारे जर या ठिकाणी रिलेशन मेंटेन केले असेल तर हे रिलेशन मेंटेन केल्यानंतर या ठिकाणी जो काही डेटा आहे तो डेटा डिस्क ब्लॉकवरती स्टोअर केला जातो. पण हे डिस्क ब्लॉकवरती स्टोअर केला जातो तर या ठिकाणी स्टोअर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी प्रायमरी की किंवा सर्च की हे यूज होत नाही. या ठिकाणी म्हणले रेकॉर्ड इज नॉट बेस्ड ऑन द प्रायमरी की और सर्च की, म्हणजे कोणत्याही प्रकारची प्रायमरी की किंवा सर्च की या ठिकाणी यूज होत नाही. म्हणजे क्लस्टर फाईल सिस्टीममध्ये या ठिकाणी या प्रकारे आहे की जास्त डेटा असतो आणि डेटामध्ये एकापेक्षा जास्त टेबल्स असतील तर हे टेबल्स एकमेकावरती डिपेंड्स असतात. मग ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायमरी की किंवा सर्च की या ठिकाणी अप्लाय होत नाही. तर अशा प्रकारे आपण टोटल फाईल ऑर्गनायझेशन या ठिकाणी बघितले. तर फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.